मनोज जरंगे म्हटलं की आंतरवली आणि सराटी आणि मराठा आरक्षण हे चित्र लहान थोरांपासून सगळ्यांच्या डोळ्यासमोर तरळतं. पण मनोज जरंगे हे नेमके कोण आहेत? त्यांचं मूळ गाव कोणतं आहे? त्यांचं शिक्षण किती आहे? ते काय काम करत होते? आणि त्यांचा आणि आंतरवलीचा संबंध काय? हे अचानकच असे एवढे प्रकाशझोतात आलेत का? की त्यांचा इतिहास अजून दुसरा काय आहे? हे सगळं आपल्याला बघायचं नाही ह्या व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल. नमस्कार, मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय जनमंतक मराठी. आता पाहूयात मनोज जरंगे पाटील एका दिवसात एवढे मोठे झालेत का? की एवढ्या प्रकाशझोतात आलेत का? तर याचं उत्तर असं आहे की ते नाही. महत्वाचं आहे की ज्या दिवशी मनोज जरंगे यांच्या आंतरवली सराटी येथील उपोषणा ठिकाणी 1 सप्टेंबर रोजी लाठी हल्ला झाला, त्या दिवशी सर्वांना मनोज जरंगे नव्यानं माहीत झालं. त्या अगोदर गोदाकाठच्या काही लोकांना ते मराठा आरक्षणासाठी काम करत होते हे तुरळक लोकांना माहीत होतं. पण त्या दिवशी लाठी हल्ला झाला आणि संपूर्ण महाराष्ट्राला ते माहीत झाले. आता ते देशाला माहीत झाले यात काही शंका नसावी. लाठी हल्ला झाल्यानंतर त्यांनी आक्रमकपणे आपली मागणी लावून धरली. त्यामुळे शासनाला त्यांच्यापर्यंत यावं लागलं. शासनानं त्यांच्याजवळ गेल्यावर आणि शासनाला 40 दिवसाचा अल्टिमेटम हे मनोज जरंगे पाटलांनी दिला. या 40 दिवसाला 10 दिवस बाकी असतानाच त्यांनी एक इतिहासात नोंद होईल अशी सभा आंतरवली सराटी येथे घेतली. पण सभे अगोदर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. त्यामुळे सभेला पोलिसाच्या अंदाजावरून जवळजवळ 1.5 कोटी मराठा बांधव सभेला उपस्थित होते. आता विचार करा, एवढा समाज आणि एवढे लोक एकत्रित करणारा अतिसाधारण घरातील तरुण कोण आहे हेच बघणार आहोत आपण आजच्या या व्हिडिओमध्ये. त्यामुळे हा व्हिडिओ अर्ध्यात सोडून जाऊ नका. मनोज जरंगे हे मूळ बीड जिल्ह्यातील मातूर गावचे. ते त्या गावात राहत होते. त्यांचं शिक्षण हे फक्त 12वी पास एवढंच आहे. घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची. शेती नसल्यातच जमा म्हणजे एकंदरीत शेती नाहीच. आता पोट तर भरावं लागेल, त्यासाठी काहीतरी काम करावं लागेल. त्यासाठी त्यांनी अंबड गाठलं आणि अंबडमध्ये एका हॉटेलवरती ते वेटर म्हणून काम करू लागले. लहानपणापासूनच त्यांची एक सामाजिक काम करण्याची आवड होती. ते काम करत करत कोणाची मदत करायला धावून जायचे. मग ते कोणाचं लग्न असो अथवा मयत असो ते पुढे असायचे. याच काळात त्यांच्या संपर्कात काँग्रेसची मंडळी जुळली आणि तीही तरुणच होती. आता हॉटेलचं काम सोडून त्यांनी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून काम करायला सुरुवात केली. आणि त्यांच्या कामाचा धडाका एवढा जोरात होता की वेटर माणूस हॉटेलवर काम करणाऱ्या पोराला काँग्रेसचं युवक जिल्हाध्यक्ष पद मिळालं. एकतर मुळातच सामाजिक काम करण्याची आवड असल्यामुळं लढाऊ, जिद्दी, आक्रमक नेता म्हणून त्यांची ओळख संपूर्ण पंचक्रोशीत होऊ लागली. नेमकं याच वेळेला काय झालं होतं की 13 फेब्रुवारी 2003 ला एक पुस्तक प्रकाशित झालं होतं आणि त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला होता. पुस्तक होतं ते जेम्स लेनचं आणि त्या पुस्तकाचं नाव होतं शिवाजी, द हिंदू किंग इन द इस्लामिक इंडिया. म्हणजेच बघा ना, पुस्तकाचं नाव होतं शिवाजी आणि शिवाजी महाराज एक हिंदू राजा होते जे की मुस्लिम इंडियामधले होते असं या पुस्तकामध्ये त्या लेखकांनी म्हणजे जेम्स लेनने लिहिलं होतं. आणि हे पुस्तक पब्लिश केलं होतं ते ऑक्सफर्डने आणि लेखक जेम्स लेन यात लेखक होते त्याचे. असं म्हणणं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख मला त्यांच्या म्हणजे लेखकाच्या मित्रांकडून झाली. आता मूळ मुद्दा हा येतो की त्या पुस्तकाच्या पेज नंबर 93 वर राष्ट्रमाता जिजाऊंचा उल्लेख करण्यात आला होता. तिथं मात्र लेखकानं गल्लत केली आणि जिजाऊ, राष्ट्रमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर आक्षेपार्ह त्यांनी लिखाण केलं आणि त्यावरूनच संपूर्ण महाराष्ट्र पेटला. मग महाराष्ट्रात जागोजागी आंदोलनं होऊ लागली. आता महाराष्ट्रात ज्यांनी कुणी या लेखकाला मदत केली, ज्या संस्थांनी कुणी मदत केली त्या संस्थेवरती, त्या व्यक्तीवरती हल्ले होऊ लागले. यात सगळ्यात अधिक आंदोलन जे झालं होतं ते पुण्यामध्ये आणि याच आंदोलनाला मनोज जरंगेही सहभागी झाले होते. मात्र त्यावेळी काँग्रेसनं जेम्स लेन या प्रकरणावर मनावं एवढी कठोर भूमिका घेतली नव्हती आणि आपल्या राजाची आणि राष्ट्रमातेची बदनामी होत असेल आणि काँग्रेस जर डोळे झाकपणा करत असेल आणि नमभूमिका घेत असेल तर असल्या पक्षात राहायचंच कशाला. म्हणून मनोज जरंगे यांनी तडकाफडकी निर्णय घेतला. म्हणजेच 2003 लाच काँग्रेसला त्यांनी सोडचिठ्ठी दिली आणि राजीनामा दिला. आता राजीनामा दिल्यावर बाकीची कामं त्यांनी सोडली का? तर अजिबात नाही. त्यांनी त्यांचं सामाजिक काम तसंच चालू ठेवलं. मग शेतकऱ्याचा असो किंवा गरिबाचा असो असे अनेक आंदोलनं, अनेक प्रश्नावरती ते काम करू लागले आणि याच पार्श्वभूमीवर त्यांनी शिवबा नावाची एक सामाजिक संघटना सुरू केली. मग ते मराठा समाजाच्या मागण्यावर काम करू लागले.
त्यांनी आतापर्यंत 37 वेळा उपोषण आंदोलने केली. जे कोपर्डीचं प्रकरण होतं त्यावर देखील आंदोलन केलं. त्याच वेळेला आणखी एक महत्त्वाची घटना घडली होती, ती म्हणजे ज्यावेळेस कोपर्डीचे जे आरोपी न्यायालयात आणले होते आणि त्यांना घेऊन जाताना 4 लोकांनी त्यांच्यावरती एक अटॅक केला होता, हल्ला केला होता. त्यावेळी असं बोललं जात होतं की ते 4 लोक शिवबा संघटनेशी संलग्न होते. त्या काळात मनोज जरांगे यांची मुलाखत देखील झाली होती आणि त्या मुलाखतीमध्ये मनोज जरांगेंनी स्पष्ट केलं होतं की हे 4 लोक जे आहेत ते शिवबा संघटनेशी काही संलग्न नाहीत. पण ज्या 4 लोकांनी ज्या भावनेतून ज्या सामाजिक भावनेतून जी चीड निर्माण झाली त्यातून हल्ला झाला असावा, परंतु शिवबा संघटना त्यांना जेलमधून बाहेर काढण्यामध्ये, न्यायालयाचं काम करण्यामध्ये पूर्ण मदत करेल असं त्यावेळी सांगितलं होतं. त्यामुळं मनोज जरांगे पुन्हा एकदा झोतामध्ये आले. आता बघा ना, महत्वाची वेळ येते ती म्हणजे 22 ऑगस्टची. आता 22 ऑगस्टला असं झालं होतं की मराठा समाजाच्या आरक्षणावरती किंवा मराठा आरक्षणावरती मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांसहित काही मराठा समाजाचे नेते मंडळी तिथे बैठक झाली होती आणि त्या बैठकीमध्ये मनोज जरांगे देखील उपस्थित होते. आता मराठा आरक्षणावरती बैठक झाल्यामुळं अनेक मुद्दे उपस्थित करण्यात आले होते. त्यामध्ये प्रामुख्याने मनोज जरांगे यांनी त्यांचे मुद्दे उपस्थित केले होते. एकूणच त्यांची देहदृष्टी, त्यांचं बोलणं, त्यांचं वागणं या सगळीकडे बघून तिथं त्यांना कानाडोळा करण्यात आला आणि त्यांच्यावरती त्यांना गिनतीत घेतलंच गेलं नाही. मग त्यांनी तडकाफडकी आंतरवली सराटी गाठली आणि त्यांनी उपोषण सुरू केलं ते 29 सप्टेंबरला आणि 1 सप्टेंबरला जवळपास 29 तारखेला त्यांनी उपोषण सुरू केलं आणि काही म्हणजे 1 तारखेला त्यांच्यावरती लाठी हल्ला झाला आणि संबंध महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पुन्हा एकदा सगळ्यांना माहीत झाले, किंबहुना ते संपूर्ण देशभरामध्ये माहीत झाले. आता विचार करा, मनोज जरांगेने जी 14 तारखेला सभा घेतली, जी की सरकारला ज्या मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगेंना त्या बैठकीमध्ये किंमत केली नव्हती, त्याच पट्ट्यानं त्या सगळ्या मंत्रिमंडळाला आपल्या गावात आणण्याची धमक ठेवली आणि आणूनही दाखवलं. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या ठिकाणी आले, समाजाला आश्वासन दिलं की आम्हाला 40 दिवस 1 महिन्याचा कालावधी द्या. मनोज जरांगेंनी जवळजवळ त्यांना 10 दिवस वाढवून दिले, म्हणजे की 40 दिवस दिले आणि या 40 दिवसाच्या कालावधीमध्ये आता मराठा समाजाला आरक्षण द्या असं आश्वासन मुख्यमंत्री यांनी मनोज जरांगेला दिलं. आता 10 दिवस बाकी असताना 14 ऑक्टोबरला त्यांनी एक सभा घेतली आणि ही सभा जी होती ती इतिहासात नोंद होणारी सभा होती. पोलिसाच्या सांगण्यावरून जवळजवळ 1.5 कोटी लोक आता या सभेला आली होती. आता बघा ना, एक हॉटेलवर काम करणारा वेटर, एक अति साधारण घरातला सर्वसाधारण तरुण आज मराठा आरक्षणाचा आणि मराठा समाजाचा एक प्रमुख नेता आणि एक महत्वाचा नेता ठरलाय. आणि त्याच मनोज जरांगे पाटलांनी आज संपूर्ण महाराष्ट्रातल्या सरकारला वेठीस धरलंय की आता मराठा आरक्षण दिलं पाहिजे. एकंदरीत हा मनोज जरांगेंचा हा प्रवास होता. मनोज जरांगे अचानकच वर आले नाहीत, अचानकच ते प्रकाश झोतात आले नाहीत. त्यांच्या पाठीमागचा इतिहास तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल तुमचं मत आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघितलाच असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारांना शेअर करा, जेणेकरून मनोज जरांगे कोण आहेत, त्यांचं गाव कोणतं होतं, त्यांचं शिक्षण किती होतं, या सगळ्या गोष्टी त्यांना माहीत होतील. आणि पाहत राहा जनमंतक मराठी. धन्यवाद.